हॅलो फ्रेंड्स, हिस्टो फॅक्ट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हेरिटेज वॉक हा शब्द ऐकला असेल. आज त्याचा नेमका अर्थ जाणून घेऊ. हेरिटेज वॉकला मराठीमध्ये वारसा मुसाफिरी असं म्हणतात. ऐतिहासिक वारसास्थळाला भेट देण्यासाठी जाणे म्हणजे हेरिटेज वॉक. जिथे इतिहास घडला आहे तिथे प्रत्यक्ष जाऊन तो समजून घेणं ही अनुभूती हेरिटेज वॉक मध्ये येते. जगभर अशा प्रकारचे उपक्रम चालवले जातात. भारताला अनेक वर्षाचा इतिहास आहे. भारतातील प्रत्येक राज्यात ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत. यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन या स्थळांचा समावेश होतो. गुजरातमधील अहमदाबाद या शहरातील हेरिटेज वॉक भारतामध्ये प्रसिद्ध आहे. मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये सुद्धा हे हेरिटेज वॉकचं आयोजन केलं जातं. सांगली जिल्ह्यामध्ये मिरज या शहरामध्ये मिरज इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मानसिंग कुमटेकर हे सुद्धा हेरिटेज वॉकचं आयोजन करत असतात. मानसिंग कुमटेकर हे मोडीलिपी तज्ञ व एक इतिहासकार आहेत. स्थानिक इतिहासाला आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी वाहून घेतलं आणि अतिशय उत्तमरित्या ते मिरज या शहरामध्ये हेरिटेज वॉकचं आयोजन करत असतात. हेरिटेज वॉकमध्ये ऐतिहासिक वास्तूंचं जतन करणं, त्या वास्तूंची माहिती जमा करणं आणि ती माहिती विविध माध्यमातून जगभर पोहोचवणं हे उपक्रम या हेरिटेज वॉक दरम्यान राबवले जातात. ऐतिहासिक व्यक्तींची निवासस्थानं ही सुद्धा ऐतिहासिक वारसास्थळं असतात. शहरातील अथवा देशातील प्रसिद्ध व नामवंत व्यक्ती, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो, ती त्याच्या हयातीत राहत असलेल्या निवासस्थानावर गोल निळे फलक लावले जातात. त्यालाच नीलफलक असं म्हणतात. याच्यावर अमुक अमुक ही व्यक्ती या ठिकाणी राहत होती असं त्या नीलफलकावर लिहिलेलं असतं. इंग्लंडच्या धर्तीवर पुण्यामध्ये 100हून अधिक निवासस्थानावर असे नीलफलक लावण्यात आलेले आहेत. श्री दीक्षित, वसंतराव गोखले आणि खंडेराव केसकर या त्रयींनी ही नीलफलक लावण्याची कल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. की नाही इंटरेस्टिंग? अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी आमच्या हिस्टो फॅक्ट्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.